नामदेव महाराजाला हाक मारली, नामा ये रे धावून. देवाचे रेडेवाळा भक्त नामदेव महाराज समोर आलेत. देवाच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं. पांडुरंगा, तुमच्या डोळ्यात पाणी आहे? जी. का बरं? माझा भक्त गेला रे. कोण? आषाढीचं कार्तिकीचं व्रत देवाला आवडतं म्हणे. हा. हे साधन वारकऱ्यांना पाळलं पाहिजे म्हणे. हा. मग ठीक आहे, आमची हरकत नाही. आता आम्ही असं करू म्हणे. काय करू? आम्ही ना देवाला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी करू. त्यामध्ये काय काय? नामाचा उच्चार रात्रंदिन, तुळशीची माळ गळ्यात घालू, कपाळाला गंध लावू. ऐका बरं. आणि आषाढी कार्तिकीचं व्रत करू. पण असं जर एखाद्या साधकानं आयुष्य घालवलं या सगळ्या गोष्टीत तर त्याचा फायदा काय? लोखंड वितळलं की त्याच्यापासून अवजार तयार होतं. सोनं वितळलं तर त्याच्यापासून दागिनं तयार होतो. माती नरम झाली तर त्याच्यापासून शेती तयार होते. पीठ नरम झालं तर त्याच्यापासून भाकरी तयार होते. तसं माणूस नम्र झाला की माणसानं देवाकडे जायची गरज नाही पडत. त्याच माणसाचा देव होतो हे लक्षात राहू द्या. संत चोखोबा पंढरीच्या दिशेनं निघाले. चालू झाली वारी. माझ्या चोखोबानं पंढरपुरात यायला प्रवेश केला. पंढरपूर अत्यंत सुंदर नगरी आहे. निघाले पंढरीच्या दिशेनं. पावलं चालू लागली. वारी सुरू झाली. नामदेव महाराजाचं जनाबाईचं भजन सुरू झालं. पंढरीच्या दिशेनं मंगळवेड्यावरून पालखी निघाली, दिंडी निघाली. गळ्यामध्ये विणा आहे, खांद्यावरती टाळ आहे. देशाला दोन सीमा असतात, एक भौतिक सीमा आणि दुसरी संस्कृतीची सीमा. ज्या दिवशी भौतिक सीमा खतऱ्यामध्ये असते, धोक्यामध्ये असते, त्या दिवशी खांद्यावर बंदूक घ्यावी लागते. पण ज्या दिवशी संस्कृतीची सीमा धोक्यात असते त्या दिवशी खांद्यावर टाळच घ्यावा लागतो. ही संस्कृतीची शिकवण, संस्कृतीचं रक्षण आमचे वारकरी संप्रदायातले अभ्यासक उपासक करतात. याचा आम्हाला अभिमान आहे. निघाली वारी, निघाली दिंडी पंढरीच्या दिशेनं आणि चालू झालं भजन. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. पांडुरंग 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 निघाली दिंडी पंढरीच्या दिशेनं. वाटलं ना दिंडीत असल्यासारखं. तो माहोल, टाळांचा आवाज, टाळाटाळी लोपाला नाद, विणेकऱ्याचं नाचणं, टाळकऱ्याचं नाचणं, आमंत्रण धाडलंय विठू पाटलानं. मंगळवेड्याचे संत चोखोबा आले बरं पंढरीच्या दिशेनं. सोबत सोयराबाई आहेत, सोबत 4.5 वर्षाचा कुर्ममेळा आहे. आले पंढरीच्या हद्दीमध्ये. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये प्रवेश केला. महाद्वाराच्या दिशेनं निघाली दिंडी. ऐकता ना आपण सर्वजण. चोखोबरायांना महाद्वारात अडवण्यात आलं. तुम्हाला तिथून पुढं प्रवेश नाही, तुम्ही माघारी जावं. काय गंमत आहे महाराष्ट्रात. काय वाटलं असेल चोखोबांना, अरे आयुष्य घालवलंय परमार्थात, आयुष्य गेलंय माझं पांडुरंगाच्या भजनात आणि महाद्वारातनं माघारी जावं लागतं. पण नाराज नाही झाले. देवाचं दर्शन घेतलं, माघारी फिरले. आपल्या गावचा रस्ता धरला आणि जाता जाता विजांचा गडगडाट सुरू झाला, ढगांचा गडगडाट सुरू झाला. धोधो 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 पाऊस पडू लागला. भिंतीचा आधार घेतला. आडोशाला चोखोबा, सोयराबाई, 4.5 वर्षाचा कुर्ममेळा बसलेत.
अचानक भिंत कोसळली आणि भला मोठा दगड माझ्या चोखोबाच्या डोक्यात पडला. सोयराबाई धावत आल्या जगाच्या मालकापुढं. कपाळाचं कुंकू पुसलं गेले देवा, वैधव्य पदरी आलंय, हातातल्या बांगड्या फोडण्याची वेळ आली. काय चुकलं होतं रे आमचं? मेलेली जनावर ओढून टाकण्याचं काम माझा नवरा करायचा. या कपाळावरचं कुंकू अर्पण केलं देवा तुला. माझ्या नवऱ्यानं कधी तुझी मर्यादा ओलांडली नाही, कधी तुझ्या पायरीला हात लावायला त्याला मिळाला नाही. माझं बाळंतपण करायला तू आला होता म्हणे, माझ्या पोराचं नाव ठेवायला तू आला होता म्हणे. मी ऐकलंय निर्मलाबाईंचं रूप घेऊन तू आला होता. वहिनी उघडा दार हाकामारी म्हणून ओरडत होता. मी 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 माझं कुंकू कुर्बान केलं तुझ्याकरता. काय चुकलं होतं माझ्या नवऱ्याचं? गळ्यामध्ये तुळशीच्या माळा, कपाळाला उभा गंध होता. काय चुकलं होतं सांग? डोळ्यातनं घळघळ घळघळ अश्रू वाहू लागले. जन्म गेला उष्टे खाता, लाज नये तुझ्या चित्ता. काय चुकलं होतं मालकाचं? गरिबीतून श्रीमंती आलेली चांगली असते, श्रीमंतीतून गरिबी येऊ नये. 3 दुःख कुणाच्याही आयुष्यात येऊ नयेत. लहानपणी आई किंवा बाप मरू नये, तरुण वयात जोडीदार मरू नये, आणि म्हातारपणात मुलगा किंवा मुलगी जाऊ नये. सोयराबाईच्या कपाळावरचं कुंकू गेलंय, कुर्ममेळाचा बाप गेलाय. काय वाटलं असं? ज्याच्या आयुष्यात बाप नावाचा विठोबा जिवंत आहे, त्याला त्याच्या आयुष्याचं पंढरपूर सगळ्यात आधी गाठता येतं. ज्याच्या आयुष्यात बाप नावाचा विठोबा जिवंत आहे, त्याला सगळी सुख मिळतात. म्हणून जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत जगण्याला किंमत आहे, आधार आहे. लोक म्हणतात काय केलंय बापानं? काय नाही दिलं, काय नाही दिलं, काय नाही दिलं. आमच्या बापानं काय नाही दिलं, आमच्या बापानं काय नाही दिलं, आमच्या बापानं आम्हाला काय नाही दिलं. अरे काय नाही दिलं, काय नाही दिलं, काय नाही दिलं असं कशाला बोलता? काल एक जण मला म्हणे, महाराज आमच्या बापानं काय नाही दिलं मला. मी म्हणलं भल्या माणसा, तुझ्या बापानं तुला काय नाही दिलं असं नको बोंबलू. तुझ्या बापानं तुला त्याचं नाव दिलंय, नाव. अजून काय द्यायला पाहिजे? नावच दिलं नसतं तर बाकीच्याला काय अर्थ होता? 4.5 वर्षाचा कुर्ममेळा देवळात आलाय. जगाच्या बापाच्या डोळ्यातलं पाणी पुसायला कोण आहे? उतरलाय देव विटेवरनं खाली. नामदेव महाराजाला हाक मारली, नामा ये रे धावून. देवाचे रेडेवाळा भक्त नामदेव महाराज समोर आलेत. देवाच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं. पांडुरंगा, तुमच्या डोळ्यात पाणी आहे? जी. का बरं? माझा भक्त गेला रे. कोण? त्याचं नाव चोखोबा. कुठं राहत होता? मंगळवेढ्याला. कसा दिसत होता? डोक्याला पगडी, गळ्यात तुळशीच्या माळा, खांद्यावर विना, दगडाचे टाळ कोण त्याचा भाव. कधी कधी चोपदारकी करायचा नामदेव महाराजाच्या कीर्तनात. तुला माहित नाही का रे नामा? चोखोबा हा नामा. जगाच्या मालकाकडे सगळेजण येतात आणि हात पसरतात. आज हा देव तुझ्या समोर हात पसरतो. माझ्याकडे सगळेजण येतात, माझ्या पायावरती डोकं टेकवतात. आज पांडुरंग परमात्मा तुझ्या पायावर डोकं टेकवतो. सगळ्याची इच्छा असते मी भेटावं. आज माझी एक इच्छा आहे, जा मंगळवेढ्याला. माझा चोखोबा गेलाय, चोखोबरायची हाडं उचल, अस्ती आण आणि माझ्या समोर त्याला समाधी द्यायची. हा पांडुरंग परमात्मा माझ्या भक्ताला समाधी देईल. कधीतरी आपण विचार करावा. आपल्या आयुष्याच्या शेवटच्या काळात देवानं आपल्याला जवळ केलं पाहिजे, त्याच्या जवळ जाता आलं पाहिजे. कधीतरी हृदयात देव साठवा. सगळंच बुद्धीच ऐकायचं नसतं. सगळे निर्णय बुद्धीनं घ्यायचे नसतात. काही निर्णय हृदयानं सुद्धा घ्यायचे असतात. आपलं हृदय भलेही शरीराच्या लेफ्टला असेल, पण त्याचे सगळे निर्णय राईट असतात, हे लक्षात राहू द्या. देवाच्या हृदयात होते चोखोबा. नामदेव महाराज गेले, रिकाम्या हातानं माघारी आले. देवा माघारी आलो, कसं शोधावं रे? 25 माणसांचा अंत्यविधी झाला, त्यातून चोखोबाची हाडं कशी आणू? नामा, एक एक अस्ती उचल आणि माझ्या चोखोबाची हाडं कानाला लाव. ज्या हाडातून विठ्ठल 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 ऐकायला येईल ना, ते हाड माझ्या चोखोबाचं असेल. जगाचा मालक चोखोबरायासाठी ढसाढसा रडला. नामदेव महाराजानं अस्ती आणल्या आणि चोखोबरायासारख्या भक्ताला जगाच्या मालकानं पांडुरंग परमात्म्यानं समोर समाधी दिली. आजही चोखोबरायांची समाधी कुठं आहे? पांडुरंगाच्या समोर आहे. हृदये कळवळा वैष्णवाचा. कानोपात्रेनं
गाव सोडलं. क्षमा नावाच्या बाईची मुलगी आहे, गणिकेची कन्या आहे. अख्खं गाव म्हणतंय अरे तिनं जे केलं हेच हिनं करावं. तिनं सांगितलं अजिबात नाही. महत्त्व चित्राला नसतं, महत्त्व चारित्र्याला असतं. माझं बोलणं तुम्हाला कळतंय ना? तुम्ही जर चित्राला महत्त्व द्यायचं असाल ना तर सावधान. महत्त्व चित्राला नसतं, महत्त्व चारित्र्याला असतं. चित्र आज असतं तसं उद्या दिसत नाही. चारित्र्य कालही चांगलं असेल, आजही चांगलं असेल तर उद्याही चांगलं असेल. सांगू तुम्हाला, ज्यानं चित्राला महत्त्व दिलंय त्याचं लोक नाव काढत नाहीत, पण ज्यानं स्वतःचं चारित्र्य जपलंय, चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत लोक त्याला डोक्यावर घेतात महाराज. महत्त्व चित्राला नाही, महत्त्व चारित्र्याला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर कल्याणच्या सुभेदाराची सून आणून उभा केली. राजा नजराना आणलाय तुमच्या समोर. तसे छत्रपतींचे डोळे विस्पारले. अशीच आमुची माता असं ती रूपवती, आम्हीही इतकेच सुंदर दिसलो असतो. वदले ते शिवछत्रपती. ज्याला बाईतली ताई का आली, मुक्ताईचा ज्ञाना झाला. बाईतली मैत्रीण का आली, राधेचा श्याम झाला. बाईतली पत्नी का आली, सीतेचा राम झाला. बाईतली आई का आली, तो जिजाऊचा छत्रपती शिवबा झाला. साडी चोळी आणली, बहाल गेली, निरोप घेतला, आई म्हणून हाक मारली. समोरच्या बाईला ताई म्हणणारे राजे खूप होऊन गेले, पण समोरच्या ताईला आई म्हणून हाक मारणारा जगाच्या पाठीवरचा एकमेव राजा, त्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे. सुंदर नव्हती का दिसायला? खूप सुंदर होती, पण साडी चोळी दिली माघारी लावलं. आई म्हणाले. त्या कानोपात्रेनं गाव सोडलं, पंढरपुरात आली. विठुरायाला डोळे भरून पाहिलं आणि हाक मारली, देवा आता तुझ्या चरणात मला विलीन करून घे. नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. हरिणीचे पाडस व्याघ्रे दरियेले. बाहेर निघायचंय मला, नाही अडकायचं त्यात, निघायचंय मला. सोडव रे देवा. पुराचं पाणी वाढलं, चंद्रभागेला पूर आला, वाचवायचं होतं कानोपात्रेला. बादशाहानं आदेश दिला, सगळ्या पंढरपुरातल्या पुजाऱ्यांना बोलवून घेतलं, ती कानोपात्र आमच्या ताब्यात द्या, नाहीतर होणाऱ्या विनाशाला सामोरं जा. पुजारी घाबरले, पण पांडुरंग परमात्म्याला दया आली. पाणी वाढत 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 राहिलं. शेवटी एका खडकावरती कानोपात्र उभा राहते, धावत जाते, पांडुरंगाच्या पायावर डोकं टेकवते, तिथंच स्वतःचं प्राण अर्पण करते. तिथं शरीर तिथून बाजूला झालं. एका उंच खडकावरती टेकलं आणि त्याच खडकावरून तरटी नावाच्या वृक्षाचा जन्म झाला. आजही पंढरपुरात पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाच्या अगोदर आम्हाला तरटीच्या वृक्षाचं अर्थात कानोपात्रेचं दर्शन घ्यावं लागतं. याचा अर्थ असा आहे, हृदयी कळवळा वैष्णवांचा. वैष्णव म्हणावं कुणाला? वैष्णव म्हणो जया अवघी देवावरी माया. माया म्हणजे प्रेम. बरं, माया म्हणजे याचा अर्थ असा नका लावू ब्रह्माच्या विरोधातली माया. ती माया वेगळी, आपली माया वेगळी. माया म्हणजे प्रेम, माया म्हणजे प्रेम. नाही का? बघा ते एखादी बाई जर मेली असेल तर तिच्या लेकी रडतात. लेकी का रडतात? आई मेली म्हणून. आणि सुना का रडतात? कटकट गेली म्हणून. त्याचं नाव माया. लेकी रडतात, आई पाहायला मिळायची नाही. सुना रडतात, कटकट गेली बाई. त्यांच्या रडण्याचं कारण वेगळं असतं. त्या का रडतात माहीत आहे ना? त्या जर नाही रडल्या तर मग त्या 5-25 म्हाताऱ्या आलेल्या असतात की नाही, काठी टेकत काठी टेकत, आणि ते प्रेताच्या आजूबाजूनं बसलेल्या, मग ते एकामेकीला डिवसतात. असं डिवसायचं माहिती आहे ना तुम्हाला? असं एकामेकीला डिवसतात, असं टोचवतात. मग ते टोचवून टोचवून बक्की कशी सुने रडती का तरी बक्की, हाय का तिच्या डोळ्यात पाणी? तुम्हाला काय करायचं आता? गप राहा. गप कसं राहा? सगळा प्रपंच केला, कडीपत्त्याच्या पेंड्या विकल्या, हाय का डोळ्यात पाणी? बघ 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 म्हणत होते भावाची करू नको. तुम्हाला काय करायचं? अगं हाय का पण डोळ्यात पाणी? हे असं म्हणू नये, म्हणून ती रडते. एवढंच असतं, दुसरं काही नसतं. ऐकताय ना? अरे तुकाराम महाराज म्हणले, आईसाठी लेकीचं रडणं वेगळं आणि सासूसाठी सुनेचं रडणं वेगळं. का?
सासूसाठीचं सुनेचं रडणं असेल ना तर त्याच्यामध्ये प्रेम नाही, आसू नाही आणि मायासुद्धा नाही. सासूसाठी रडे सुन भाव अंतरीचा भिन्न, भाव अंतरीचा भिन्न, भाव अंतरीचा भिन्न. सासूसाठी रडे सुन भाव अंतरीचा भिन्न, भाव अंतरीचा भिन्न, भाव अंतरीचा भिन्न. मोले घातले रडाया, मोले घातले रडाया, नाही आसू नाही माया. कळलं महाराज आम्हाला. आम्ही पुढं जाऊ. मग आम्ही काय केलं पाहिजे? 5 गोष्टी वारकरी संप्रदायात पूजनीय आहेत. देव, संत, ग्रंथ, तीर्थक्षेत्र आणि साधना. देव, वारकरी संप्रदायाचा देव आहे विठोबा. वारकरी संप्रदायाचा देव कोणता? विठोबा. संप्रदायाचा देव आहे विठोबा. संप्रदायाचे पूजनीय संत आहेत ज्ञानोबा आणि तुकोबा. संप्रदायातले ग्रंथ आहेत गाथा आणि ज्ञानेश्वरी. 1.5 कोटीचा बंगला असावा, 50 लाखाचा हॉल असावा, त्याच्यामध्ये 10 लाखाचं कपाट असावं, पण त्या सोन्यानं भरलेल्या कपाटामध्ये एका बाजूला ज्ञानेश्वरी किंवा गाथ्यासारखा पवित्र ग्रंथ असावा, हे लक्षात राहू द्या. आणि म्हणून गाथा आणि ज्ञानेश्वरी हे 2 पवित्र ग्रंथ आहेत. वाचा ज्ञानेश्वरी. माझी तर विनंती आहे, माझ्याकडे पाहताय ना तुम्ही, माझी तर विनंती आहे, सध्या ज्ञानेश्वरी वाचण्याची गरज आहे, सध्या गाथा वाचण्याची गरज आहे. गाथा आणि ज्ञानेश्वरी आरशाचं काम करतात. आरसा कधी खोटं बोलत नाही, लबाडी कधी करत नाही, म्हणून ग्रंथ वाचा. वारकरी संप्रदायाचा देव आहे विठोबा. संप्रदायाचे संत आहेत ज्ञानोबा तुकोबा. संप्रदायाचे ग्रंथ आहेत गाथा आणि ज्ञानेश्वरी. आणि संप्रदायाचे तीर्थक्षेत्र आहेत देहू, आळंदी, पंढरपूर. वारकरी संप्रदायातली साधना आहे आषाढी कार्तिकी हे व्रत आताचं. साधन निर्धारी आन नाही अभंगाचं 3रं चरण झाले. हे 3ही चरणं तुमच्यासमोर मांडली. का हो? आषाढीचं कार्तिकीचं व्रत देवाला आवडतं म्हणे हा. हे साधन वारकऱ्यांना पाळलं पाहिजे म्हणे हा. मग ठीक आहे, आमची हरकत नाही. आता आम्ही असं करू. म्हणे काय करू? आम्ही ना देवाला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी करू. त्यामध्ये काय काय? नामाचा उच्चार रात्रंदिन, तुळशीची माळ गळ्यात घालू, कपाळाला गंध लावू. ऐका बरं. आणि आषाढी कार्तिकीचं व्रत करू. पण असं जर एखाद्या साधकानं आयुष्य घालवलं या सगळ्या गोष्टीत तर त्याचा फायदा काय? एकनाथ महाराज म्हणाले, तुळशीची गळ्यात माळ, ओठावर नामचिंतन, कपाळाला उभा गंध, आषाढी कार्तिकीची वारी, हे जर एखाद्या साधकाकडे असेल तर असा साधक जगाला पूजनीय होईल न होईल देव जाणे, पण तो देवाला नक्की पूजनीय आहे. अभंगाचं शेवटचं चरण. एका जनार्दनी ऐसा जाता नेम, एका जनार्दनी ऐसा जाता नेम, एका जनार्दनी ऐसा जाता नेम, एका टाळी वाजवा. जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.
हनुमान की विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई रखुमाई। एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, ऐसा म्हणजे कैसा, नामाचा उच्चार रात्रंदिन ऐसा ज्याचा नेम, ऐसा म्हणजे कैसा, तुळशी माळ गळा ऐसा ज्याचा नेम, ऐसा म्हणजे कैसा, गोपी चंदन टिळा ऐसा ज्याचा नेम, ऐसा म्हणजे कैसा, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी ऐसा नेम, साधन निर्धारी आन नाही ऐसा ज्याचा नियम, तो देवा जगी परमपूज्य। देवाला वंदनीय कोण आहे, देवाला पूजनीय कोण आहे, नामाचा उच्चार जो करतो तो। म्हणून माझ्याकडे पहा, सुखी आयुष्याचं सूत्र असं आहे, आयुष्याबरोबर आरोग्य, ज्ञानाबरोबर नम्रता, श्रीमंतीबरोबर समाधान आणि आपल्या संसारात सदैव नामस्मरण, हे जर असेल तर नक्की आपला संसार सुखाचा झाल्याशिवाय राहणार नाही। आयुष्याबरोबर आरोग्य पाहिजे, नुसतंच लांब लचक आयुष्य असून उपयोग नाही, नाहीतर साखर कारखान्याचा डायरेक्टर होता येतं पण चहाच्या कपातली साखर चालत नाही। आयुष्याबरोबर आरोग्य पाहिजे, लांब लचक आयुष्य काही कामाचं नाही, त्याच्याबरोबर चांगलं आरोग्यसुद्धा पाहिजे। आरोग्यम धन संपदा, माझी विनंती आहे, आरोग्य जपा, व्यसन करू नका, व्यसनातून बाजूला व्हा। याचं कारण आहे, हे व्यसन वाईट असतं, म्हणून शरीराला जपा, हे शरीर साधन आहे, ते चांगलं ठेवा। एक आयुष्याबरोबर आरोग्य, ज्ञानाबरोबर नम्रता, नुसतं ज्ञान असून उपयोग नाही, ज्ञानाबरोबर नम्रतासुद्धा पाहिजे। नाही तर एखाद्याकडं ज्ञान भरपूर असतं पण अहंकाराचा साठा त्याच्याजवळ असतो, त्याला उपयोग नाही, त्याच्याबरोबर नम्रता पाहिजे। लोखंड वितळलं की त्याच्यापासून अवजार तयार होतं, सोनं वितळलं तर त्याच्यापासून दागिनं तयार होतो, माती नरम झाली तर त्याच्यापासून शेती तयार होते, पीठ नरम झालं तर त्याच्यापासून भाकरी तयार होते। तसं माणूस नम्र झाला की माणसानं देवाकडे जायची गरज नाही पडत, त्याच माणसाचा देव होतो, हे लक्षात राहू द्या। म्हणून ज्ञानाबरोबर नम्रता पाहिजे, ज्ञान असेल तर तुमच्याकडे नम्रतासुद्धा पाहिजे। तुम्ही स्वतःला विनम्र बनवा, स्वतःच्या स्वभावात बदल करून घ्या, थोडा संयम ठेवायला शिका। आयुष्याबरोबर आरोग्य, ज्ञानाबरोबर नम्रता, श्रीमंतीबरोबर समाधान। नीतीनं कमवलेली लक्ष्मी कधी धोका देत नाही आणि वाम मार्गानं कमवलेला पैसा कधी सुखानं झोप लागू देत नाही। वासनेत बरबटलेलं मन, व्यसनाच्या अधीन गेलेलं आपलं तन आणि लबाडीनं कमवलेलं धन कधीच फायद्यात राहिलं नाही। एका माणसानं मोटरसायकल चोरली, लबाडीचं धन विकायला गेलं, ते तिथं त्याला गिरायक लागलं पण ते चोरच होतं, याला काय ओळखू नाही आलं। मग दोघाचा सौदा सुरू झाला, व्यवहार सुरू झाला, द्यायची का गाडी, मग काय शोला मांडली का, चांगले आहे का, एक नंबर आहे, किमतीचं बोला 35,000 रुपये, कमी जास्त एकही रुपये नाही, चावी द्या, कशाला, ट्रायल घेऊन आलो, लवकर या। परत नाही आलं ते। मग आजूबाजूच्याने विचारलं, पाटील चांगली होती मोटरसायकल, आम्ही आता विकतच घेणार होतो, आम्ही मागणारच होतो, आम्ही 50,000 रुपये घेऊन आलो होतो, पण जाऊ द्या मरू द्या, आमच्याच नशिबात नसेल तुमची गाडी, तुम्ही तरी काय शोला मांडली होती का, विकायलाच आणली होती, पण दर तरी सांगा, नाही सांगणार, अहो दर तरी सांगा, नाही सांगणार, दर तरी सांगा, अहो नाही सांगणार। म्हणलं ना, काय भावानं दिली गाडी, तो म्हणला ज्या भावानं आणली त्याच भावानं दिली, रुपयासुद्धा आगाव घेतला नाही, त्याला लबाडीचं धन म्हणतात। म्हणून या संग खोटा त्याचा, द्रव्याच्या मागे कळीकाळाचा लाग। म्हणून श्रीमंतीपेक्षा समाधान अति महत्त्वाचं आहे। सीतेच्या गळ्यात काही 3 तोळ्याचे दागिने नव्हते, फुलांची माळ आहे तरी ती समाधानी आहे, आपल्याकडे 1 ग्रॅम जीवाला आराम आहे, हा फरक आहे। श्रीमंतीपेक्षा समाधान महत्त्वाचं असतं। 2.5 कोटीच्या गाडीतनं उतरतो तर त्याला धरायला माणूस आहे, आणि 1.25 लाखाच्या गाडीतनं उतरतो तर दार आपटून मस्तपैकी छताड काढत चालत येतो। श्रीमंतीपेक्षा समाधान महत्त्वाचं असतं, हे विसरू नका बरं तुम्ही। पैशानं पलंग मिळतो, झोप विकत घेता येत नाही। पैशानं अन्न मिळेल, भूक मिळणार नाही। पैशानं माणसं गोळा करता येतील, त्या माणसांचं प्रेम तुम्हाला मिळणार नाही। मग खरा श्रीमंत कोण? एखाद्याच्या दारात लागलेल्या गाड्यांवरून, एखाद्याच्या मोठ्या बंगल्यावरून त्याला श्रीमंत समजण्याची चूक करू नका। मग ज्याच्या गोठ्यामध्ये गाय आहे, घरामध्ये माय आहे, ज्याच्या बांधावरती एखादं झाड आहे,
काळ्या आईची प्रामाणिकपणानं सेवा आहे आणि ज्याच्या कुटुंबामध्ये सदैव भगवंताचं चिंतन आहे, घरातल्या गावातल्या सगळ्यात श्रीमंताचं घर फक्त तेवढंच आहे. माझी विनंती आहे तुम्हाला, नेहमी नामस्मरण करा, नेहमी नामस्मरण करा. नामस्मरण केलं होतं संत शिरोमणी सावता महाराजानं. आणि म्हणून तर जगातल्या सगळ्या साधूच्या पालख्या पंढरीला जातात, पण पंढरपुरातल्या भगवंताची पालखी संत शिरोमणी सावता महाराजाला भेटायला जाते. सगळ्या जगाची एकुलती एक इच्छा आहे, एकदा विठोबाच्या पायाला हात लावायला मिळावा. विठोबाची एकुलती एक इच्छा आहे, एकदा सावता महाराजाचं दर्शन व्हावं. काय केलंय? शेत भरलेलं, समोर चिरेबंदी वाडा, चिंचेचं झाड अंगणात, एका बाजूला चाफ्याचं झाड, परसदारात प्राजक्ताची फुलं पडायची. फुलांचा सडा पडला की मनमोहक सुगंध तिथं पसरत असायचा. आणि दुपारी 12-12:30 वाजता सावता महाराजाच्या शेतातनं दिंडी जायची. त्या दिंडीतले लोक सावता महाराजाच्या शेतात यायचे पंक्तीला. एकदा का ते पंक्तीला आले की मग ते जेवणाचा थाटमाट, मग काही वारकरी चिंचेच्या झाडाला टेकून बसायचे. जे कधीच दिसत नव्हते ते त्या दिवशी दिसायचे. आणि मग एक जण त्यातला आलं सावता महाराजाकडं, जय हरी जय हरी. येत नाही वाटतं कार्तिकीला? ते आम्ही तुमची सेवा करतो, तुमची सेवा केली तरी आम्हाला पांडुरंग भेटतो. तुम्ही जेवण करावं, आमच्याकडून अन्नदान व्हावं, आम्ही तुमची मदत करावी, तुम्ही बसा, आम्ही जेवायला वाढतो. जेवलो आम्ही. ते शेती मोठी आहे त्यामुळे जमत नाही, आम्हाला नाही वय रान. हे काय काय लय आगाव बघा. नाही असल, पण ते घरी नागू लहान आहे, तिला एकटीला होत नाही एवढ्या गाई गुरं वासरं, शेती मोठी आहे. मी सावता महाराज, मला नाही येता येत, आमचा निरोप तुम्ही द्या पांडुरंगाला, आम्हाला नाही ती का बायका पोरं. हे काय काय लय आगाव असतात. वारीच्या काळात फक्त वारकऱ्यांनी घरी दिसावं. काय बुवा माळ काढली का काय? त्याला वाटतं डब्यात पाणी घेऊन जीव द्यावा, पण ह्याला दिसू नाही. सावता महाराजांनी पाय धरले. असू द्या, तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मरा हो. एक लक्षात ठेवा, विरोधकाच्या नादाला कधी लागायचं नाही, विरोधकाला मोठं कधी करायचं नाही. पायातली चप्पल पायात ठेवायची. विरोधक असा विरोधक तसा असं जर तुम्ही जगाला सांगत असाल तर तुमचा ते विरोधक वाटच बघताय तुम्ही कधी त्याचे नाव घ्याल आणि कधी तुम्ही त्याला मोठं कराल. त्याला पदरचा चहा पाजा, खांद्यावर हात टाका आणि कटवून लावा, त्याला मोठं करत बसू नका. त्याला कशाला मोठं करता? सावता महाराजांनी हात जोडले, जा तुम्ही आणि माझ्या महाराजाचं भजन. कांदा मुळा भाजी अवघे विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी, अवघा झाला माझा हरी. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापिली पंढरी. पंढरपुरातल्या देवाला दम नाही निघाला, विटेवरनं खाली उतरला. आला बरं, चंद्रभागा पाहिली, पुलाच्या पलीकडे गेला, अरणची वाट धरली, सावता महाराजाच्या दारात आला आणि हाक मारली, सावता. कोण? अरे मी देव आहे. बापरे, देवा तुम्ही अचानक येणं केलं? हां. पाय विटेवर ठेवल्यानंतर जसे चरणाबुंज अगदी समचरणी उभा असतो, कमरेवरती हात राहिला उभा पांडुरंग परमात्मा समोर उभा. देवा लय दिवसानं केलं, या. काय भाग्यवान सावता महाराजाच्या घराला पाय लागले देवाचे. मग देवाला जेवायला वाढलं, देवानं जेवण केलं, सगळा मळा फिरवून आणला. देवा ती शेती दिसते ना ती तुझी आहे असं कधी म्हणलंय का तुम्ही? पाहुण्याला आला की सांगता तुम्ही, ते पलीकडचं वावर दिसतं तिथलं येड्याबाबळीचं झाड दिसतं ना, तिथपर्यंत आपलं आहे, तिथपर्यंत आपलं आहे. ते झाड म्हणतं तू मर्र, तुला बी हितच धन द्यायची, तुझ्या आज्याला बी हितच पेटवलंय, तुझ्या बापाला बी हितच पेटवलंय, तुझी जागा ठेवली आरक्षित. य सावता महाराजांनी सगळा मळा फिरवून दावला, सगळा मळा दाखवला आणि मग घरी गेले. आणि मग देव म्हणतो, सावतोबा ते नाम आणि ज्ञान शोधायला आले, दडवाल का? कुठं दडवू?
कुठेही दडवा. परिणाम ऊसातला पा नाही, मग केळीच्या बागेत नको. खुरप उचल, हृदयात मार. कटीचे खुरपे सत्वर काढिले, हृदया माझी खोविले, साठविले देवासी अंतरा माझी आजी, अंतरा माझी साठविले देवासी अंतरा माझी. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा, त्रैलोक्याचा, त्रैलोक्याचा. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तोच देवा जगे परमपूज्य. कैसा नियम? आत्तापर्यंत सांगितलं ऐसा नियम. असा नियम आम्हाला पाळणं होत नाही महाराज, नका पाळू. कमीत कमी ज्यांनी हा नियम पाळला त्यांचं भजन तरी करा. कुणाचं? ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर माऊली, एका जनार्दनी ऐसा ज्यांचा नेम, तो देवा जगी परमपूज्य. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी जिवाळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. आणि म्हणून वैष्णवांप्रती आदर ठेवा, वैष्णवांप्रती आदर ठेवा. 2 सैनिकांप्रती आदर ठेवा आणि शेतकऱ्याप्रती आदर ठेवा. माझी विनंती आहे, जय जवान जय किसान. खांद्यावर बंदूक घेतलेला जवान पाहिल्यानंतर जसं तुमच्या मनात देशप्रेम जागं होतं, तसंच खांद्यावरती खोरं घेतलेला शेतकरी दिसला की तुमच्या माझ्या मनात देशाविषयीचं प्रेम मनात उत्पन्न झालं पाहिजे. ही खरी देशसेवा आहे. खेती करना इतना आसान होता तो हर कोई किसान होता. शेती करणं काय सोपं आहे? ज्या नोटेला घामाचा वास नाही, ती नोट माझी न म्हणणारा जगातला एकमेव महात्मा तो फक्त शेतकरी आहे. आपल्या खिशात 2 लाखाचा खळखळाट असावा, पण त्याच्या मागं 1 रुपयाचा तळतळाट नसावा. शेवटी असं आहे, 2 लाखाच्या आयत्या बंडलापेक्षा घामाच्या धारेनं भिजलेली 100ची नोट जास्त समाधान देऊन जाते, हे लक्षात राहू द्या. कधीतरी शेतकऱ्याचा आदर करा. आणि शेतकऱ्यांना माझी विनंती आहे, खचून जाऊ नका, खचून जगा. शेतकऱ्यानं खचून जायचं नाही, खचून जगायचं. आम्हाला कल्पना आहे, या वर्षी तर फार मोठं संकट आलं बळीराजावर. त्याची स्वप्न वाहून गेली, पोरांची फी भरायची होती, फी वाहून गेली. बहीण दिवाळीला आली होती तर तिला साडी घ्यायला पैसे नव्हते बळीराजाकडं, लेकीला कपडे घ्यायला पैसा नाही, पोराची फी भरायची. त्यालाही वाटतं लोकांच्या गळ्यातल्या साकळ्या पाहून, हातातल्या अंगठ्या पाहून आपलंही बरं असावं. त्यालाही वाटतं लोक 4 चाकीतनं फिरतात, आपल्याला कमीत कमी 2 चाकीवरून फिरावं. पण खचतो. माझी बळीराजाला विनंती आहे, खचून जाऊ नका, खचून जगा. आणि पाया पडून विनंती आहे, आत्महत्येचा विचार महाराष्ट्रातल्या एकाही शेतकऱ्यानं मनात आणू नये. या कार्तिक एकादशीच्या पर्वावर, या प्रबोधनी एकादशीच्या पर्वावर, या देव उठी एकादशीच्या मुहूर्तावर मी पांडुरंग परमात्म्याला एक विनंती करणार आहे. माझ्या देवा, एक वेळ मिठाबरोबर खायची वेळ आली तरी माझा शेतकरी खचायचा नाही, डगमगायचा नाही. फक्त त्याच्या शेताला योग्य हमी भाव मिळावा, बस. फक्त त्याला 2 रुपये चांगले मिळावेत आणि त्याच्या मनातनं आत्महत्येसारखा विचार निघून जावा, एवढीच फक्त पांडुरंगा तुला प्रार्थना आहे. घोर मनाला लावू नका, पाठ जगाला दावू नका. घोर मनाला लावू नका,
पाठ जगाला दाऊ नका, तुमच्या साथीला आम्ही आहो ना बाबा, जहर खाऊ नका. शेतकऱ्याच्या पोरानं म्हणलं पाहिजे बापाला आता, तुमच्या साथीला आम्ही आहो ना बाबा, जहर खाऊ नका. आली लग्नाला लाडाची ताई, हुंड्या वाचून जमना काही. आली लग्नाला लाडाची ताई, हुंड्या वाचून जमना काही. असे लाचार होऊ नका, टोपी गहाण ठेवू नका. आहे लढायला ताई तयार बाबा, जहर खाऊ नका. कर्ज घेऊन दिवाळी आली, वर यंदाही नापिकी झाली. कर्ज घेऊन दिवाळी आली, वर यंदाही नापिकी झाली. नवे कपडे घेऊ नका, काही खायाला देऊ नका. पाणी पिऊन दिवाळी करू ना बाबा, जहर खाऊ नका. आहे साथीला सोन्याची शेती, घाम गाळून पिकवू मोती. आहे साथीला सोन्याची शेती, घाम गाळून पिकवू मोती. तीर्थयात्रेला जाऊ नका, चुना खिशाला लावू नका. आमच्या रूपात देवाला पाहना बाबा, जहर खाऊ नका. आमच्या रूपात देवाला पाहना बाबा, जहर खाऊ नका, जहर खाऊ नका बाबा, जहर खाऊ नका. एवढीच फक्त विनंती बळीराजाला करा. बळीराजा समर्थ आहे तुमचं माझं पालन करायला, तो समर्थ आहे तुमचा माझा सांभाळ करायला. माझ्या बळीराजाच्या शेतातला नांगर चालतो म्हणून माझा भारत देश चालतो, हे प्रत्येकानं लक्षात ठेवावं. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.